हॅलो स्टुडंट्स, आता आपण तीन प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. 28, 29 आणि 30. तर आपण 28वा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. हा जो प्रॉब्लेम आहे, गिव नेसेसरी जर्नल एंट्री फॉर फॉरफिचर आणि रिइश्यू ऑफ शेअर. म्हणजे इथे पण आपण फॉरफिट केलेत आणि रिइश्यू केलेत. इकडे काय म्हटलं आहे, एक्स लिमिटेड फॉरफिटेड 300 शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली कॉल्ड. म्हणजे 300 शेअर्स आपण फॉरफिट करतोय जे पूर्णपणे बोलवले होते. हेल्ड बाय रमेश त्याचा मालक आहे. फॉर नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट मनी म्हणजे त्यांनी अलॉटमेंटचे पैसे ₹3 नाही भरले आणि फायनल कॉलचे ₹4 नाही भरले. म्हणजे त्यांनी फक्त ॲप्लिकेशनचे पैसे भरले. ही हॅड पेड ॲप्लिकेशन मनी ऑफ ₹3 पर शेअर. म्हणजे ₹10 त्यांनी ₹3 ॲप्लिकेशनचे भरले आणि उरलेले 7 नाही भरले. 7मध्ये अलॉटमेंटचे ₹3 आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे ₹4 इन्क्लुडेड आहेत. नंतर दीज शेअर्स वेअर रिइश्यूड टू सुरेश फॉर ₹8. म्हणजे ते ₹8 सुरेशला रिइश्यू केले. सोपा प्रॉब्लेम आहे, आपण स्टार्ट करूया. तर हा 28 प्रॉब्लेम आपण करतोय. तर पहिल्यांदा आपण फॉर्मॅट बनवूया. तर इकडे कंपनीचं नाव दिलं नाही आहे, मग आपण इन द बुक्स ऑफ डॅश टाकू. आता आपण पहिल्यांदा वर्किंग नोट करूया, मग एंट्रीज करूया. साधारण 20 ओळी सोडा आणि मग वर्किंग नोट आपण स्टार्ट करूया. तर आता या प्रॉब्लेममध्ये आपण टोटल 300 शेअर्सवरती ₹10 बोलवले. तर 300 शेअर्सवरती आपण ₹10 बोलवले आहेत. त्याच्यापैकी रिसिव्ड झालेत फक्त ॲप्लिकेशनचे ₹3. ॲप्लिकेशनचे फक्त ₹3 मिळालेत आणि ₹7 अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे नाही मिळाले. तर ₹7 अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे नाही मिळाले. ₹3 ॲप्लिकेशनचे आपल्याला मिळाले आणि ₹7 ₹3 अलॉटमेंटचे आणि ₹4 फर्स्ट कॉलचे असे नाही मिळाले आपल्याला. ₹3 अलॉटमेंटचे आणि ₹4 फर्स्ट कॉलचे असे आपल्याला नाही मिळाले. ठीक आहे. तर आता हे सगळे शेअर्स आपण रिइश्यू केलेत ₹8. तर इकडे 300 × 10 क्रेडिट देणार इक्विटी शेअर कॅपिटलला 300 × 10. तर बँक अकाउंट डेबिट 300 × 8 येईल. 300 × 8 आणि ॲडजस्टेड 300 × 2. 300 × 2
आणि 1 रुपयाचा प्रॉफिट येईल. 3 पैकी 2 वापरले म्हणजे 1 रुपयाचा प्रॉफिट. 300 इंटू 1. ठीक आहे. तर आपली नोट झाली. आता आपण एंट्रीज करूया. तर इकडे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे 3 रुपये आणि 4 रुपये नाही मिळाले त्यांची नावं दिलेली आहेत. तर आपल्याला त्यांची नावं इकडे मेन्शन करायला लागतील. तर इकडे हे जे आहेत 3 रुपये ते इक्विटी शेअर अलॉटमेंटचे आहेत. इक्विटी शेअर अलॉटमेंट. इक्विटी शेअर अलॉटमेंटचे 300 इंटू 3 आहेत. आणि इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल त्याचे 4 आहेत. तर जर समजा तसं मेन्शन केलं असेल तर आपण मेन्शन करायचं. म्हणजे थोडक्यात एक सिंगल जर माणूस असेल त्याचे शेअर्स फॉरफिट करायला सांगितले, अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम आले तर तुम्हाला त्यांची नावं बहुतेक करून मेन्शन करायला लागतात, त्या कॉलची नावं. इथे आपण जे 7 रुपये आहेत त्याचं डिवाईड कसं केलं आहे, तर 7 पैकी 3 रुपये अलॉटमेंटचे आणि 4 रुपये फर्स्ट अँड फायनल कॉलचे असं आपल्याला मेन्शन करायला लागणार. ठीक आहे. तर आता आपली जी एंट्री होते इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट इकडे येणार 300 इंटू 10. 300 इंटू 10. ठीक आहे. आणि त्याच्यापैकी त्यांनी ॲप्लिकेशनचे पैसे भरले म्हणजे टू शेअर फॉरफिटेड 300 इंटू 3. 300 इंटू 3. अलॉटमेंटचे त्यांनी किती नाही भरले, 300 इंटू 3च आहेत ना. 300 इंटू 3, 300 इंटू 4. तर अलॉटमेंटचे 300 इंटू 3 त्यांनी नाही भरले. 300 इंटू 3 त्यांनी नाही भरले. आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे 300 इंटू 4 नाही भरले. तर आता टोटल आपण बोलवले किती, 300 इंटू 10 टोटल सगळे बोलवलेले आहेत 3000. त्याच्यापैकी त्यांनी फक्त ॲप्लिकेशनचे 300 इंटू 3 भरले 900. अलॉटमेंटचे पण 300 इंटू 3 900 भरले नाही भरले. आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे 300 इंटू 4 नाही भरले. तर पहिली एंट्री आपली फॉरफिचरची झाली. आता रिइश्यूची एंट्री. रिइश्यूच्या एंट्रीमध्ये आपण ते शेअर 8 रुपयाला रिइश्यू केले. म्हणजे बँक अकाउंट डेबिट 300 इंटू 8 आपल्याला नवीन माणसाकडनं 8 रुपये मिळाले. शेअर फॉरफिटेडचे आपण 2 रुपये वापरले. शेअर फॉरफिचरचे आपण 2 रुपये वापरले. आणि इकडे आपले टोटल 10 रुपये येतील. 300 इंटू 10 आपले येतील. म्हणजे being reissued 3000 shares at ₹8 per share. म्हणजे 300 इंटू 8 आपल्याला 2400 मिळाले. नंतर शेअर फॉरफिटेडमधनं आपण 300 इंटू 2 600 वापरले. टोटल झाले 300 इंटू 10 3000 झाले. आणि आपला जो प्रॉफिट झाला आहे तो 300 इंटू 1 300 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. 300 इंटू 1 आपल्याला 300 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. 300 इंटू 1 300. ठीक आहे. तर हा आपला प्रॉब्लेम झाला. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया.
कॉल्स इन ॲरियसला टाकणार. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपण 200 × 7 टोटल घेणार. इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट देणार 200 × 7. तर त्याच्यापैकी रिसिवड 5 आणि नॉट रिसिवड 2, रिसिवड 5 आणि नॉट रिसिवड 2, टोटल 7 रुपये आपण बोलवले. ओके. आणि त्याच्यापैकी 150 शेअर्स आपण रिइश्यू केलेत. 150 शेअर्स रिइश्यू केले 6 रुपयाला. तर सोपा प्रॉब्लेम आहे, आपण सॉल्व करूया. तर हा 29 प्रॉब्लेम, पहिलं फॉर्मॅट आपण ड्रॉ करूया. तर इथे पण कंपनीचं नाव आपल्याला दिलेलं नाही आहे, आपण इथे डॅश टाकलं. तर इन द बुक्स ऑफ डॅश, नंतर जर्नल एंट्रीज आपण करणार आहोत. नंतर काय करा, इथे तुम्ही साधारण 20 ओळी सोडा. तर पहिला आपण त्याची वर्किंग नोट करूया. वर्किंग नोट झाल्यानंतर मग एंट्रीज करूया. ठीक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये आपण 7 रुपये कॉल केलेले आहेत. तर 200 × 7 हे आपण कॉल केलेले आहेत. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 200 × 7. ओके. त्याच्यापैकी रिसिवड जे आहेत ते ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट असे दोन्ही मिळून 5 रुपये अवेलेबल आहेत. तर त्याचा ब्रेकअप आपल्याला माहीत नाही आहे. तर इकडे 7 पैकी आपल्याला 5 रिसीव झालेत. 200 × 5 रिसीव केले. नॉट रिसिवड 200 × 2 ते कॉल्स इन ॲरियसला जाणार. म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट देणार 200 × 7नी, शेअर फॉरफिटेडला क्रेडिट देणार 200 × 5नी, आणि कॉल्स इन ॲरियसला क्रेडिट देणार 200 × 2नी. ओके. आता याच्यापैकी आपण 150 शेअर्स रिइश्यू केलेत 6 रुपयाला. 150 शेअर 6 रुपयाला रिइश्यू केले. तर इकडे आणि त्याची जी पेडअप व्हॅल्यू ठेवायची आहे, त्याची पेडअप व्हॅल्यू आपल्याला फुल्ली पेडअप म्हणजे टोटल 10 रुपये पूर्ण पेडअप व्हॅल्यू ठेवायची आहे. तर इकडे 150 × 10, इथे आपण 150 × 10 एवढी पेडअप व्हॅल्यू ठेवूया. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण जी पेडअप व्हॅल्यू ती पण 10 रुपये पूर्ण ठेवली होती. या प्रॉब्लेममध्ये पण आपण पेडअप व्हॅल्यू पूर्णच ठेवतो आहे 150 × 10. तर इथे 10 पैकी आपल्याला मिळाले, 10 पैकी आपल्याला इथे 6 रुपये मिळालेत आणि 4 रुपये आपण ॲडजस्ट करणार. दहा पैकी आपल्याला इथे 6 रुपये मिळाले आणि इथे 4 रुपये आपण ॲडजस्ट करणार. आणि इथे पण प्रॉफिट 1 रुपयाचा आहे. 150 × 1 रुपयाचा प्रॉफिट. ओके. तर आपलं आता वर्किंग करून झालं. आपण आता एंट्रीज करूया. हा 29चा पहिला प्रॉब्लेम आहे. तर इकडे इक्विटी शेअरला आपल्याला डेबिट द्यायचा आहे 200 × 7ने. आपण आत्तापर्यंत 200 × 7 बोलवले, 7 रुपये बोलवलेले आहेत. 200 × 7, 7 पैकी किती रिसीव केलेत? 5. 200 × 5.
आणि कॉल्स इन ॲरियर्स 200 × 2. तर इकडे बिंग फॉरफिटेड, आता कुठला कॉल आहे तो माहीत नाही आपल्याला. बिंग फॉरफिटेड 200 शेअर्स फॉर नॉन पेमेंट ऑफ, फक्त कॉल म्हणा तुम्ही, कुठला कॉल आहे वगैरे एवढे डिटेलमध्ये लिहायची गरज नाही, फक्त इथे कॉल म्हणा. तर इकडे 200 × 7 आपण टोटल बोलवलेले आहेत. 200 × 7 त्याच्यापैकी रिसीव केले 200 × 5, नॉट रिसिव्ड केले 200 × 2. त्याच्यानंतर आपण काय करतो आहे, 200 पैकी 150 शेअर्सच रिइश्यू करतो आहे. 150 शेअर 6 रुपयाला रिइश्यू करतो आहे आणि 4 रुपये ॲडजस्ट करतो आहे. तर 150 × 6 रिसीव केले, नंतर 150 × 4 ॲडजस्ट केले आणि इक्विटी शेअर कॅपिटलला 150 × 10 टाकले. तर इकडे 150 × 6 बँक अकाउंट डेबिट एवढे रिसीव झाले. 150 × 4 आपण ॲडजस्ट केले आणि टोटल 150 × 10 इकडे पाहिजे. त्याच्यानंतर आपला जो प्रॉफिट झाला आहे तो 1 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. 150 × 1. दीडशे × 1 150 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा प्रॉब्लेम जो दुसरा आहे याच्यातला तो आपण करूया. आता दुसरा जो प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, एक्स लिमिटेड फॉरफिटेड, हा कंपनीचं नाव दिलं आहे ना, एक्स लिमिटेड. ओके. तर दुसरा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात पण काय म्हटलं आहे, एक्स लिमिटेड फॉरफिटेड 100 शेअर्स ऑफ ₹10 each, ₹6 कॉल्ड, म्हणजे 100 शेअर 10 रुपयाचे, त्याच्यापैकी 6 रुपये कॉल केलेत, इश्यूड ॲट अ डिस्काउंट ऑफ 10%. तर याच्यात डिस्काउंट पण आहे. 100वरती 10% 1 रुपयाचा डिस्काउंट आहे, म्हणजे 6 रुपयापैकी 1 रुपयाचा डिस्काउंट आहेत आणि बाकीचे 5 रुपये बोलवलेले आहेत आणि 5 पैकी आपण 2 रुपये मिळाले, म्हणजे 3 रुपये नाही मिळाले. मी तुम्हाला ते चार्ट काढून दाखवीन, तर चार्टवरनं तुम्हाला लक्षात येईल. आउट ऑफ दीज 80 शेअर्स वेअर रिइश्यूड, म्हणजे आपण काय केलं, 100 शेअर्स फॉरफिट केले आणि त्याच्यापैकी 80 शेअर्स रिइश्यू केलेत, रिइश्यूड टू सिम्पल ॲट ₹8 पर शेअर. 8 पर शेअरच्या रेटने रिइश्यूड ठेवलेत आणि कॉल्ड अप फॉर 6 पर शेअर. आता इकडे कसं दाखवायचं की आपण नवीन जे पैसे मिळाले ते 8 रुपये मिळालेले आहेत. 8 रुपये मिळाले, ऐंशी शेअर्सवरती आपल्याला 8 रुपये नवीन मिळालेले आहेत. तर हा 29चा दुसरा प्रॉब्लेम आहे.
20 ओळी सोडा वर्क एंट्रीसाठी. पहिलं आपण वर्किंग करूया. आता इकडे 3 पार्ट येतील, रिसिवड, नॉट रिसिवड आणि डिस्काउंट असे 3 पार्ट येतील. तर टोटल इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते 6 रुपयाचं आहे, म्हणजे 100 × 6. 100 × 6 आणि 100 × 6 पैकी रिसीव जे आहेत, एक मिनिट, आपण पहिलं डिस्काउंट पकडूया. डिस्काउंट आहे 10 वरती 10% 1 रुपयाचा. 100 × 1, 1 कसा आला, 10 वरती 10%, 10 वरती 10%. 100 × 1 चा डिस्काउंट आहे, तर तो आपण क्रेडिट देणार टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. तर 100 × 6 आहेत, त्याच्यापैकी डिस्काउंट 100 × 1 आहे. 1 कसं आलं, 10चे 10%, तो आपण क्रेडिट देणार टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. आता राहिले 5. 6 पैकी 1 रुपयाचा डिस्काउंट आहे, राहिले 5. आता 5 पैकी किती भरले, 5 पैकी फक्त 2 रुपये भरले, 3 रुपये नाही भरले. तर आता इथे 100 × 2, 100 × 2 रिसिवड, 100 × 5 नॉट रिसिवड, सॉरी 100 × 3 येतील. परत एकदा सांगतो, 6 रुपये इक्विटी शेअर कॅपिटलला आपण डेबिट दिलं, त्याच्यापैकी 1 रुपयाचा डिस्काउंट आहे, डिस्काउंट 1 रुपयाचा आहे, आणि रिसिवड 2 रुपये. हे 1 हे 2 टोटल 3 व्हायला पाहिजेत ना, म्हणजे नॉट रिसिवड 3 झाले. ठीक आहे, तर ही आपली पहिली एंट्री आहे. नंतर दुसऱ्या एंट्रीमध्ये पण आपल्याला डिस्काउंट पकडायचा आहे. दुसऱ्या एंट्रीमध्ये आपला जो डिस्काउंट असणार आहे, तर आता इथे 100 शेअर्स आपण फॉरफिट केले आणि 100 पैकी 80 शेअर्स 6 रुपयाला रिइश्यू केले. तर इकडे 80 × 8 पकडायचे, 80 × 8. तर 80 × 6 आपण वापरले, 80 × 6 वापरले. आता इकडे आपला जो डिस्काउंट आहे तो 80 × 1 चा आहे. तर इकडे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्सला आपण डेबिट देणार.
तर 8 रुपये आपण टोटल ठेवलेत, 6 रुपये रिसीव केले, 1 रुपयाचा डिस्काउंट, 6 आणि 1 7 रुपये, तर 1 रुपये आपण ॲडजस्ट करणार. 80 × 1 ॲडजस्ट केला आणि आपला प्रॉफिट 1 रुपयाचा झाला. 2 रुपयेपैकी 1 रुपया ॲडजस्ट केला, 1 रुपयाचा प्रॉफिट. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, इथे 100 शेअर्स फॉरफिट केलेत. टोटल 6 रुपये आपण आत्तापर्यंत बोलवले आणि 6 पैकी 1 रुपयाचा डिस्काउंट आहे. तर 6 पैकी 1 रुपयाचा डिस्काउंट आहे आणि 2 रुपये आपल्याला मिळाले, म्हणजे 1 आणि 2 3 रुपये झाले. आता नॉट रिसिव्डमध्ये उरलेले 3 रुपये येणार. तर 100 × 3 नॉट रिसिव्डमध्ये आले. जे रिसिव्ड आहेत ते फॉरफिटेडला टाकले, नॉट रिसिव्ड कॉल्सिनॅरियसला टाकले, डिस्काउंट दिला टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्सला. ठीक आहे. नंतर हे जे आहेत ते आपण काय करतो आहे, रिइश्यू करतो आहे. रिइश्यूला ठेवतो आहे 8 आणि रिसीव करतो आहे 6. रिसीव करतो आहे 6 आणि 1 रुपयाचा डिस्काउंट आहे. तर 6 आणि 1 7 रुपये झाले आणि ॲडजस्ट केले 1 रुपया, कारण आपल्याला 8 ठेवायचे, 7चं काम झालं, 1 रुपया ॲडजस्ट केला. आता जे रिसीव झाले ते बँक अकाउंट डेबिट, जे ॲडजस्ट केले शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट आणि डिस्काउंट आहे तो डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट आणि प्रॉफिट इकडे झाला 80 × 1 रुपयाचा प्रॉफिट झाला. ठीक आहे. तर आता आपण एंट्री स्टार्ट करूया. पहिली जी एंट्री येणार आहे, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 100 × 6. तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आपण 100 × 6 आहेत. सहा पैकी आपल्याला रिसीव झालेत 100 × 2. शंभर × 2 रिसीव झालेले आहेत आणि कॉल्सिनॅरियसला 100 × 3 टाकणार. शंभर × 3 300 आणि 1 रुपया डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. तो आहे 100 × 1 100. तर आपण काय केलं, 100 शेअर 6 रुपये बोलवले ते फॉरफिट केले, त्याच्यावरती 6 पैकी 2 रुपये मिळाले, शेअर फॉरफिटेडला टाकले. नंतर 3 रुपये नाही मिळाले, कॉल्सिनॅरियसला टाकले, 1 रुपयाचा डिस्काउंट आहे आणि पुढे नरेशन बिंग फॉरफिटेड 100 शेअर्स फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल. आता त्याच्यापैकी आपण 80 शेअर्स 6 रुपयाला रिइश्यू करतो. बँक अकाउंट डेबिट 80 × 6 आणि शेअर फॉरफिटेडमधनं आपण 1 रुपया वापरलेला आहे आणि 1 रुपयाचा डिस्काउंट आहे. 1 रुपया वापरला आणि 1 रुपयाचा आपला डिस्काउंट आहे. आणि टोटल इक्विटी शेअर कॅपिटलला 8 रुपये येणार.
तर इकडे बँक अकाउंट डेबिट 80x6 येणार, 80x6 480. शेअर फॉरफिटेडला 80x1 येणार 80. डिस्काउंटला 80x1 येणार 80. आणि टोटल इथे 80x8 येणार. being reissued 80 shares at ₹6 per share. त्याच्यानंतर ₹1 आपण वापरलेला आहे. परत एकदा मी तुम्हाला तिन्ही एंट्रीज एक्सप्लेन करतो. इथे इक्विटी शेअर्स आपण आत्तापर्यंत ₹6 बोलवले होते. 100 शेअर्सवरती ₹6 बोलवलेत. त्याच्यापैकी ₹2 मिळाले 100x2. आणि कॉल्सिनॅरियसला ₹3 नाही मिळाले आणि डिस्काउंट ₹1. त्याच्यानंतर पुढे हे शेअर्स आपण ₹6 रिइश्यू केलेत 80 शेअर्स. तर बँक अकाउंट डेबिट 80x6. फॉरफिचरमधनं आपण ₹1 वापरला. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 80x1 आणि डिस्काउंट ₹1. आणि आपला फायदा झाला ₹1. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 80x1 टू कॅपिटल रिमूव्ह. ओके, तर हा आपला प्रॉब्लेम संपला. आता पुढचा करूया. तर इथे 30वा प्रॉब्लेम केस 1. तर आता इथे काय करूया, आपण साधारण 20 ओळी सोडा आणि आपण नोट्स करूया. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आपण देणार ₹10 आणि 10 पैकी आपल्याला ₹7 नाही मिळाले, म्हणजे ₹3 मिळाले. 100x10. रिसिव्ड आहेत 100x3. आणि 100x7 नॉट रिसिव्ड. ठीक आहे. तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आपण ₹10 बोलवलेत आत्तापर्यंत. त्याच्यापैकी ₹3 ॲप्लिकेशनचा ₹1 आणि अलॉटमेंटचे ₹2 असे आपल्याला मिळालेले आहेत. ॲप्लिकेशनचा ₹1 आणि अलॉटमेंटचे ₹2 आपल्याला मिळालेत. आणि नाही मिळाले ₹7, ते कॉल्सिनॅरियसला टाकले. आता ते सगळे शेअर्स पहिल्या केसमध्ये आपण ₹10 इश्यू करतो. तर इकडे आपण 10 ठेवतो. बँक अकाउंट डेबिट 100x10. आता या केसमध्ये आपण शेअर फॉरफिटेडचं काहीच वापरलेलं नाही आहे. तर इकडे ॲडजस्टेडमध्ये डॅश लिहा तुम्ही. जर समजा काहीच वापरलं नाही तर ॲडजस्टमेंटमध्ये डॅश, आणि आपण शेअर फॉरफिटेड हे अकाउंट इथे वापरणार नाही. हे काही आपण वापरणार नाही.
म्हणजे पूर्ण 3 रुपयाचा आपला फायदा आहे. म्हणजे इथे एंट्री कशी झाली, बँक अकाउंट डेबिट 100x10 टू इक्विटी शेअर कॅपिटल 100x10 आणि इथे ॲडजस्टेडमध्ये आपण काहीच वापरलेलं नाही आहे. म्हणजे इथे जे 100x3 आहेत तो पूर्णचा पूर्ण आपला फायदा आहे. ठीक आहे, तर आता आपण एंट्री सुरुवात करूया. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आपण 100x10 सगळेच्या सगळे पैसे बोलवलेले आहेत. त्याच्यापैकी रिसिव्हमध्ये 1 आणि 2 3 रुपये शेअर फॉरफिटेडला टाकायचे आणि कॉल्स इन ॲरियर्सला 7 रुपये. म्हणजे 10 पैकी आपण 3 बोलवले, 7 रुपये आपले मिळायचे बाकी आहेत ते आपण कॉल्स इन ॲरियर्सला टाकले. नंतर इकडे 100x10 येणार, 100x3 येणार आणि 100x7 येणार. आता 100 शेअर्स आपण फॉरफिट केले आणि ते पूर्णच्या पूर्ण आपण 10 रुपयाला रिइश्यू करतो. तर इकडे मी मगाशी सांगितलं आपण शेअर फॉरफिटेडचं काही वापरत नाही. तर बँक अकाउंट डेबिट 100x10 टू इक्विटी शेअर कॅपिटल पण 100x10 आहे. म्हणजे 100x10 आपल्याला 1000 रुपये मिळाले. आणि पूर्णच्या पूर्ण 3 रुपये आपला प्रॉफिट आहे, कारण शेअर फॉरफिटेडमधनं आपण काहीच वापरलेलं नाही आहे. 100x3 300 रुपयाचा आपला प्रॉफिट. ठीक आहे, तर ही आपली पहिली केस झाली. आता पहिली केस झाल्यानंतर दुसऱ्या केसमध्ये आपण 8 रुपयाला रिइश्यू केले. पहिल्या केसमध्ये 10 रुपये, आता दुसऱ्या केसमध्ये आपण 8 रुपयाला रिइश्यू केले. तर दुसरी केस आता आपण सॉल्व करूया. दुसरी केस आपण आता सॉल्व करूया. आता या केसमध्ये परत तुम्ही काय करा, साधारण 20 ओळी जर्नलसाठी सोडा आणि आपण वर्किंग करूया. तर आता इथे जे आहेत इक्विटी शेअर कॅपिटल पहिलं तेच राहणार, पहिलं जे फॉरफिचर आहे ते सेम राहणार. म्हणजे 10 रुपये टोटल बोलवले, त्याच्यापैकी 3 रुपये ॲप्लिकेशनचे, 1 आणि 2 अलॉटमेंटचे आपल्याला मिळाले, 7 रुपये आपले नाही मिळाले. हे तेच राहणार आहे, बदलणार हे खालचं. आता इकडे आपण काय करतोय, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट आपण 10 रुपयेच ठेवणार आहोत, पण इथे रिसीव किती केले, 8. रिसीव आपण 8 केले आणि ॲडजस्टेड आपण 2 करणार. ॲडजस्टेड आपण इथे 2 करणार आणि इथे आपण शेअर फॉरफिटेडला डेबिट देणार. जसं आपण नेहमी करतो तसं शेअर फॉरफिटेडला आपण डेबिट देणार. शेअर फॉरफिटेडला डेबिट देणार 2 रुपये. आता 100 3 पैकी 2 रुपये वापरले, 1 रुपयाचा आपला प्रॉफिट.
म्हणजे आपण काय केलं, आत्तापर्यंत 100 × 10 बोलवले, त्याच्यापैकी 3 रुपये रिसिवड, 7 रुपये नॉट रिसिवड, आणि आपण रिइश्यू करताना आपण ते केले 100 × 8ला. आपल्याला पाहिजे 100 × 10 म्हणजे 2 रुपये वापरले, आणि 3 पैकी 2 रुपये वापरले, आपला 1 रुपयाचा प्रॉफिट झाला. ठीक आहे. आता आपण एंट्री करूया. तर आता पहिली एंट्री तीच राहणार आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 100 × 10 बोलवले 1000. टू शेअर फॉरफिटेड 100 × 3 मिळाले 300, आणि 7 रुपये नाही मिळाले ते कॉल्सिन एरियसला टाकले. पहिली एंट्री तीच राहणार आहे. दुसऱ्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आत्ता तुम्हाला 8 रुपये मिळाले, 8 रुपये मिळाले. नंतर शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 2 रुपये, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 2 रुपये. नंतर टू इक्विटी शेअर कॅपिटल 100 × 10. तर आता आपल्याला मिळाले 100 × 8 800 मिळाले. नंतर 100 × 2 आपण फॉरफिचरचे वापरले 2 रुपये, आणि इथे 100 × 10. तर इथे बिंग रिइश्यूड 100 शेअर्स ॲट ₹8 पर शेअर, आणि इथे प्रॉफिट जो झाला आहे तो 3 पैकी 2 रुपये वापरले, आपल्याला 1 रुपयाचा प्रॉफिट झाला. एक रुपयाचा आपला प्रॉफिट. तर ही आपली दुसरी केस संपली. आता तिसऱ्या केसमध्ये आपण 11 रुपयाला रिइश्यू केले. आता 11 रुपये म्हणजे 10 रुपये फेस व्हॅल्यू, 1 रुपया प्रीमियम. तर इथे पण फॉरफिचरपैकी काहीच वापरलं नाही पहिल्या केसप्रमाणे. तर आपण आता ही केस करूया. केस 3, 11 रुपयाला रिइश्यू केले. ठीक आहे. तर आता तुम्ही 20 ओळी सोडा, आणि आता आपण वर्किंग करूया. तर इथे पहिली एंट्री तशीच राहणार. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 100 × 10, त्याच्यापैकी 100 × 3 रिसिवड, 100 × 7 नॉट रिसिवड. रिसिवड जाणार शेअर फॉरफिटेडला, नॉट रिसिवड जाणार कॉल्सिन एरियसला. आता इकडे तुम्हाला काय करायचं आहे, इक्विटी शेअर कॅपिटल बरोबर सेक्युरिटीज प्रीमियम पण घ्यायचं आहे. सिक्युरिटीज प्रीमियमला पण तुम्हाला क्रेडिट द्यायचं आहे. आता 100 × 10 इक्विटी शेअर कॅपिटलचे आहेत आणि सिक्युरिटीज प्रीमियमचे 100 × 1 11 असे आहे. आणि टोटल 100 × 11 आपल्याला रिसिव्ड झाले, म्हणजे ॲडजस्टेड काहीच केले नाही. इथे सुद्धा ॲडजस्टेड काहीच नाही केलेत. आपल्याला 10 रुपये फेस व्हॅल्यू आणि 1 रुपया प्रीमियम
असे 11 रुपये रिसिव्ड झालेले आहेत. ॲडजस्ट काहीच नाही केलं आहे, म्हणजे टोटल प्रॉफिट जो झाला आहे तो मगासारखा पहिल्या केससारखा 100 × 3 असा आपला प्रॉफिट झाला आहे. ठीक आहे, तर आता आपण एंट्रीज करूया. एंट्रीज बहुतेक पहिल्या केस सारख्याच आहेत. तर आता पहिली जी एंट्री आहे ती आपण फॉरफिट करतोय, मगासप्रमाणेच आहे. इक्विटी शेअर कॅपिटल 100 × 10 1000 टू शेअर फॉरफिटेड 100 × 3 300 टू कॉल सिनॅरियर 100 × 7. पहिली एंट्री तीच आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या एंट्रीमध्ये आपल्याला बँक अकाउंट डेबिट 100 × 12 करायचे. बँक अकाउंट डेबिट 100 × 12 म्हणजे आपल्याला 100 × 12 1200 रुपये मिळाले आणि त्याच्यापैकी 10 रुपये कॅपिटलचे आहेत. तो इक्विटी शेअर कॅपिटल 100 × 10 आणि खाली 2 सिक्युरिटीज प्रीमियम 100 × 2 आहे. शंभर × 10 फेस व्हॅल्यू 100 × 2 प्रीमियम. being reissued 100 shares at rupees 12 per share. त्याच्यानंतर आपला जो प्रॉफिट झाला आहे तो टोटल सगळा 3 रुपयाचा प्रॉफिट आहे. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 100 × 3, कारण वरती आपल्याला 3 रुपये ऑलरेडी मिळाले, त्याच्यापैकी काहीच वापरलं नाही, म्हणजे टोटल 100 × 3चा आपला प्रॉफिट. ठीक आहे, ट्रान्सफरचं स्पेलिंग चुकलं इकडे. ओके, तर आपलं लेक्चर झालं. सगळ्यांना थँक्यू. अजून